महाशिवरात्री हा दिवस भगवान शिवशंकराचा खूप पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी सर्वजण उपवास करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी लहान मुले, मोठे माणसे, म्हातारे माणसं सर्वजण उपवास करतात. या रात्री शिवशक्तीचे मिलन झाले असे मानले जाते. म्हणून या दिवशी पूजा, उपवास, जागरण खूप फलदायक आहे असं मानले जाते. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज महाशिवरात्र खूप मोठी आहे. ही महाशिवरात्र खूप शिवभक्त नाही का कुठं कुठं लांब लांब दर्शनाला जातात. महाशिवरात्री दिवशी खूप महत्त्वाची मानली जाते. त्याच्यामुळे सगळेजण उपवास करतात. ही मोठी एकादशच मानली जाते. शिवरात्र म्हणजे सगळेजण लहाना थोराशी ही उपवास करतात. बघा आमच्याकडे असं फराळीची तयारी चालली. पापडे वगैरे पापड होते. फराळीचे पण तेलकट म्हणलं नको मुलांना नाही का सकाळी सकाळी, त्याच्यामुळे हे असं फराळीसाठी बनवलं. आपले शाबू बनवला, परत वडे, दही, भात, आमटी बनवली बटाट्याची छानपैकी. सगळ्यांना दिवसभर मग कामं वगैरे करावं लागतात दुकानात. मग एकदा सकाळी जेवण वगैरे झालं पोट भरून तर मग दिवसभर काही टेन्शन नाही. मग सगळ्यांना असं फराळीसाठी बनवलं. हे जे आपले शाबूचे वडे, त्याच्यासाठी मिरची नव्हती बघा, ती पण लाल मिरची पावडर टाकून बनवली. पण खूप खूप छान झाले होते. टेस्ट मस्त. दह्यासोबत मुलांनी खाल्ले. खूप छान लागत होते. रुद्राभिषेक. रुद्राभिषेक म्हणजे शिवाचे उग्र रूप. अभिषेक म्हणजे स्नान, म्हणजे शिवलिंगावर पवित्र वस्तूने म्हणजे पाण्याने स्नान घालायचे असते. म्हणजे पाण्याने, दह्या दुधाने नाही सांगितलं. ताई म्हणल्या पाण्यानेच अभिषेक घाला. रुद्राभिषेक पाण्यानेच होणार होता आज. मग ते रुद्राभिषेक चालू असताना मंत्रोपचार, पूजा करून मस्त असा रुद्राभिषेक झाला. हे वर्षभर पाणी ठेवायचं आपल्या घरी. जे रुद्र आपण महादेवाच्या पिंडीवर जे अभिषेक घातले ना, ते फक्त पाण्याचा अभिषेक होता. असं आमची केंद्रातली जागा आहे बघा. इथं बांधकाम वगैरे चालू होणार आहे. तोपर्यंत म्हणले जागेवरच आपण तिथं जी आमच्या केंद्रासाठी जागा आहे का तिथं रिकाम्या जागेमध्ये रुद्राभिषेक सुरू आहे. आपल्या घरची महादेवाची पिंड आणायला सांगितली ती. दही दूध नव्हतं आणायला सांगितलं. फक्त पाणी आणायचं, तांदूळ, अष्टगंध, भस्म असं एवढ्या वस्तू आणायला सांगितलं. तर एक फळ, साखर, खडीसाखर, अगरबत्ती, धूप. महादेवाच्या पिंडीवर फक्त पाण्याचा अभिषेक होणार होता. थेंब थेंब आपण पाणी टाकत राहायचं. आणि ताई छानपैकी मंत्रोपचार करत होते अभिषेकाचा. आम्ही काय नाही, आम्हाला जेवढं येत होतं तेवढं बोलायचो. आणि ते म्हणलं नाही म्हणलं तरी चालेल, फक्त तुम्ही पाणी कंटिन्यू सुरू ठेवा महादेवाच्या पिंडीवर. आणि तेच पाणी वर्षभर आपल्या घरात ठेवायचे, मुलांना द्यायचे. चिडचिडपणा, बाहेरची बाधा, काही प्रॉब्लेम असेल घरात तर ते या तीर्थापासून कमी होतं. असं हे रुद्राभिषेकचं तीर्थ आहे. वर्षभर घरात एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं. मस्तपैकी आमचा असा अभिषेक चालला, रुद्राभिषेक. छानपैकी खूप साऱ्या लेडीज, किती लेडीज, 50 काहीतरी लेडीज होत्या. सगळ्या महिलाच होत्या. सगळेजण बसल्या होत्या अभिषेकाला. ते जागेवर, केंद्राची जागा आहे ती दिली, एक जणांनी कुणीतरी दिलेली आहे. तिथं बोर वगैरे घेतला. आता होईल बांधकाम वगैरे सुरू होईल. पहिलं इथं गावामध्ये होतं, पण म्हणले आपली जागा भेटली ना हक्काची, त्याच्यामुळे आपण तिथंच रुद्राभिषेक करूया शिवरात्रीच्या दिवशी. म्हणून आम्ही सगळेजण इथं आलोत केंद्रामध्ये. मस्त बसायला वगैरे टाकलं. खाली जागाच माती वगैरे होती, खालीवर जागा होती, ते पण ती व्यवस्थित केली. आणि त्याच्यावर असं चटई वगैरे टाकून बसलो सर्वजण. रुद्राभिषेक मस्त छान होत होता. प्रज्वलला ठेवलं होतं दुकानामध्ये, ओंकार पण दुकानात होता. तर मग मी एकटीच आले. आणि रुद्राभिषेक असा सकाळी सकाळी आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणलं काहीतरी आपल्याच्याने सेवा घडेल म्हणून आम्ही सगळेजणी आलो तिथं अभिषेक करण्यासाठी. तिथं काय शूट घेता येत नव्हतं. ताईंना जमत नाही जास्त फोटो वगैरे जास्ती बडबड केलेले म्हणून शॉर्टकटमध्ये मी अशी व्हिडिओ काढून घेतला माझ्या पुढच्या आपल्या महादेवाच्या पिंडीचं वगैरेचे. जास्त कुणाचं काय घेतलं नाही. मग नाही का, त्यांना कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, त्याच्यामुळं आपण जास्त कुणाला काही सांगितलं नाही. माझं मी एक शॉर्टमध्ये असा अभिषेकाचा व्हिडिओ काढून घेतला. म्हटलं तेवढंच नाही का आपल्याला सर्वांसोबत थोडासा शेअर करावं म्हणलं, म्हणून काढून घेतला. नंतर झाला पाण्याचा अभिषेक झाला. नंतर मग बाकीचे फूल, आपलं बेलाचं पान वगैरे, साखरेचाच नैवेद्य दाखवला. एक फळ किंवा काय असायचं, पण माझं अचानक ठरल्यामुळे मी जी घरात काही आपल्याकडे जे होतं ते घेऊन गेले. असं बेलाचे पानं वगैरे, जाता जाता फुलं घेतले. रस्त्यानेच होते फुलं हरवले, त्यांच्याकडून फुल आणि बेलाचं पान घेतलं.
₹10 दिले वाटतं त्याने. आणि बेलाचे पानं मग तिथं खूप सगळे बायकांनी बेल आणले होते. मग सगळ्यांनी दिले आम्हाला. मला सगळे 108 बेल आणले होते, पण सगळ्यांनी 10-10, 15-15 असे बेल दिले. खूप सारे बेल झाले, फुलं झाले. मस्त ज्यांनी बेलाचे पानं 108 आले नाही त्यांनी तांदूळ असे टाकायचे होते पिंडीवर. आणि ते ताई सांगत होते, ते मंत्र बोलत होते, आपण आपली सेवा करत होतो आम्ही सगळेजण. खूप छान वाटत होतं. हे अचानकच मला प्रत्येक वेळेस अचानक घडून येतं बघ. मला काही माहीत नसते. दुर्दुराभिषेकचं पण माहीत नव्हतं आणि त्या दिवशी भैरवचंडीच्या सेवेचं पण ते अचानक आम्हाला पूजा घडली आमच्याच्याने आणि हे पण अचानकच झालं बघा. आणि खूप छान वाटत होतं. आणि घरातले कामं ठेवले मी, बाकीची फरशी वगैरे पुसाच ठेवली. डबे वगैरे केले, पटापट सगळ्यांचं आवरलं आणि गेले. 1 वाजता काहीतरी होता आहे अभिषेक. मग पटकीन 12:30 वाजेपर्यंत उरकला. प्रज्वलला क्लासला आणून दुकानात सोडला आणि अभिषेकाला बरोबर टायमिंगला येऊन पोहोचले बघा. मस्तपैकी छान अभिषेक वगैरे झाला. प्रसाद वगैरे घेतला. मग आलोत घरी. मग रात्रीची तयारी, परत फराळ वगैरे करायचा. आणि प्रज्वलचे प्रोजेक्ट बनवायचे राहिले होते, तो पण म्हटलं आल्याच्या नंतर करा आता. ते प्रोजेक्ट म्हणजे काय, महिन्यालाच असतं, काही ना काय असतं स्कूलमधून. म्हणी लिहायच्या होत्या मराठीमध्ये. आणि मराठीमध्ये इंग्लिश मिडियमच्या मुलाला मराठीमध्ये कन्फ्यूज होतं, त्याच्यामुळं मी त्याला म्हटलं असं असं लिह. म्हणजे मराठीतून त्याचं नाव वगैरे टाकायचं होतं. मराठीतून 10 म्हणी लिहायच्या होत्या. म्हणी म्हणजे काय ते गावाकडं काय म्हणतात, शॉर्टकटमध्ये असतात बघा त्या म्हणी. मग त्याचा असा होमवर्क चालला होता. सकाळी 2-3 दिवस सुट्टी होती. शुक्रवारपासून स्कूललाच नव्हता गेला. हॉस्पिटलमध्ये 1 दिवस सलाईन वगैरे लावला होता, ॲडमिट केला होता. त्याच्यामुळं 3 दिवस सुट्टी होती. आता मंडेला स्कूलला जायचं होतं. त्याला खूप कंटाळा येतो. मग 2-3 दिवस मस्त आरामात होता. आता स्कूलला जायचं म्हणल्यावर सगळं कंप्लीटच पाहिजे आपलं. प्रोजेक्ट वगैरे असं शॉर्टकटमध्ये जास्त काय असं खर्चाचं वस्तू कधीच सांगत नाही. स्कूल आमची एवढी छान चांगली ना, कधीच असतं एक्स्ट्रा पालकांना खर्च होईल असं काही नाही. A4 साईजवर पेपर, ते पण मुलांना माहिती असावं म्हणून असे शॉर्टकटमध्ये महिन्याला काही ना काही त्यांचं चालूच असतंय. एक्झाम घेणार, हे घेणार, ते घेणार, सुरूच राहतं. असं प्रज्वलचं मराठीमधून चाललंय. मराठीमध्ये कन्फ्यूज होते, पण लिहितोय कसा तरी. नाव वगैरे टाकायचं मराठीत आणि म्हणी लिहायच्या. म्हणी म्हणजे गाढवाचं लग्न, अशा शॉर्टकटमध्ये असं काहीतरी आहेत म्हणे बघा. रात्रीचे 11:45 वाजले. तो म्हणत होता महाशिवरात्र आहे, आज रात्रभर जागायचं आहे. त्याचं असं चाललं होतं. त्याने ऐकलं होतं टी व्हीमध्ये, कार्टूनमध्ये या त्याच्यामुळं त्याचं चाललं होतं मी 12-1 वाजेपर्यंत जागणार आहे म्हणून तो जागला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.